बुलढाणा जिल्ह्यात पावसाची दडी, करपणाऱ्या पिकांमुळे शेतकरी हवालदिल विठुरायाला साकडे घालत धोंडी धोंडी पाणी देचा गजर। बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 10-12 दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे आणि त्यामुळे रुसलेल्या वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी ग्रामीण भागात असलेली धोंडीची जुनी परंपरा जपत शेतकऱ्यांनी विठुरायाचरणी साकडे घातले आहे। धोंडी धोंडी पाणी देचा गजर करत समाधानकारक पाऊस पडावा आणि बळीराजाची भरभराट व्हावी असं साकडं बळीराजांनी विठ्ठलाकडे घातलं आहे। गेल्या 10 ते 12 दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे राज्यातील बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे। बुलढाणा जिल्ह्यात तर परिस्थिती अत्यंत चिंताजनक झाली असून नुकतीच उगवलेली पिके आता पाण्याअभावी करपून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत। एकीकडे बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर आधीच दुबार पेरणीची वेळ आली होती आणि आता निसर्गाच्या लहरीपणामुळे पिके हातची जाण्याची भीती निर्माण झाली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे मोठे संकट उभे ठाकले आहे। गेल्या 10-12 दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाने दांडी मारली, त्याच्यामुळे शेतकरी खूप मोठा संकटात सापडला आणि त्याच्यातच काही बोगस बियाणे कंपन्यांनी बोगस बियाणं शेतकऱ्यांना दिलं, त्यामुळे शेतकरी खूप मोठा परेशान आहे। त्यामुळे शेतकऱ्याला सुद्धा ती उगलं नाही आणि दुसरं बियाणे शेतकऱ्यांनी इकून तिकून पैसे जमा करून आणलं तर तेही सुद्धा आता या पावसाच्या दांडीमुळे टिकतं का नाही याच्यामुळे सध्या शेतकरी खूप मोठा संकटात सापडलेला आहे बुलढाणा जिल्ह्यामधला। तरी आम्ही त्या निमित्तानं देवाला साकडं घालण्यासाठी आज ही धोंडी काढली या ठिकाणी आणि देवाला प्रार्थना केली की बा पाणी येऊ दे, धोंडी धोंडी पाणी येऊ दे, अशा प्रकारे घोषणा करून गावातील सगळे गावकरी सोबत होते आणि सगळेजण फिरलो आणि देवाला साकडं घातलं, विठुरायाला साकडं घातलं की लवकरात लवकर पाणी येऊ दे बाबा, शेतकऱ्याची भरभराट होते। हो, शेतकऱ्याचं भरभराट होते, शेतकऱ्याचं कल्याण होते अशी ईश्वराची प्रार्थना केली।